आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. शहरातील 29 हायड्रोसिल रुग्णांना शस्त्रक्रिया करून आजारमुक्त करण्याचा मनपाचा निर्धार. अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रात एकूण 29 हायड्रोसिल आजाराचे रुग्ण असून त्यांना त्या आजारापासून मुक्त करण्यासाठी विशेष बैठक आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा येथील दालनात घेण्यात आली. सदर रुग्णांना ह्या आजाराबाबत अवगत करून ह्यापासून मुक्त करण्यासाठी शासनातर्फे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते व त्यांना 40% दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येते. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दर सोमवारला रुग्ण तपासून सर्व टेस्ट करून भरती केल्या जाते व बुधवारला ऑपरेशन केल्या जातात. तरी सर्व 29 रुग्णांना समुपदेशन कसे करावे यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. डॉक्टर विशाल काळे यांनी आरोग्य कर्मचारी यांना आदेश दिले की रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना आजारामुळे होणारे दुष्परिणाम व फायदे सांगावे. डॉक्टर शरद जोगी जिल्हा हिवताप अधिकारी यांनी सांगितले की सकाळी रुग्णांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईक यांच्यासोबत चर्चा करावी व हा आजार मुळातून बरा झाला पाहिजे व त्याच्यापासून होणाऱ्या वेदना मुक्त झाल्या पाहिजे असे मार्गदर्शन केले. सोबतच डॉक्टर रुपेश खडसे 7 रोग नियंत्रण अधिकारी यांनी सर्व आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या की आपण आपल्या सोबत स्थानिक वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर यांना घेऊन त्यांच्या घरी जाऊन समुपदेशन करून शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार करावे. जर आपल्या सल्ल्याने होत नसेल तर मला किंवा वरिष्ठ अधिकारी यांना सुद्धा सोबत घ्यावे. हा आजार कुलेक्स नावाच्या डासामुळे होतो, त्याबाबत माहिती देण्यात यावी. त्यानंतर डॉक्टर संदीप पाडबागे यांनी सुद्धा सर्व टीम मिळून काम करू असे सांगितले. या विशेष मोहीम राबविण्याच्या बैठकीत डॉक्टर विशाल काळे, डॉक्टर शरद जोगी, डॉक्टर रुपेश खडसे, डॉक्टर संदीप पाडबागे, डॉक्टर दिनेश भगत, जिल्हा हत्तीरोग अधिकारी हैदर अली, बबन खंडारे, शरद सावळे, रुपेश घोरे, वैभव देवकर, शशिकांत जयस्वाल, प्रमोद वानखेडे, DM बर्डे, विजय चव्हाण, आर्यस बांगर, विक्की भांडेकर, सुमित डोंगरे, श्रेयस नाडे, निलेश लाडे, अशोक राठोड, श्रेयसिस सरनाईक, प्रकाश दातीर, GS मनोहर उपस्थित होते व सर्वांनी हे 29 रुग्ण आजारपासून मुक्त करण्याचा निर्धार केला. अमरावती येथून सादिक शहाची रिपोर्ट. पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब. आपल्या अमरावती शहरामध्ये 29 फायदे पेशंट आहेत आणि 69 गांधीचे आहेत. तर यांना अनेक वेळा लोकांनी कन्व्हिन्स केलं पण होत नाही. त्याच्यामध्ये एखादा आपण कॅम्प वगैरे किंवा प्रत्यक्ष तिथे जाऊन जे आहे त्यांना कन्व्हिन्स करून ऑपरेशन करावं शकते का एखाद्या कार्यक्रमाला ते सगळे जण अशा पद्धतीनं प्रत्येकदा 1-2दा 3दा कन्व्हिन्स करून आपल्याला जर तो फिट असेल तर आपल्याला हे करावं. आणि सर असं एक 2 निघालं तर असं एका दिवस 29 प्रयत्न आपला पूर्ण झाला. आपली लँग्वेज ऑटोमॅटिकच कमी होते त्याच्यामुळे. मूळ उद्देश आपला आहे की लँग्वेज कमी ओव्हरऑल किती आहे? 70च्या वर नाही करायचं ऑपरेट नाही. काही लोक सर 70च्या वर फिट असतो. काही लोक त्याला अनफिट करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. ठीक आहे, समजा त्याची इच्छाच नसेल, त्याला करायचंच नसेल, म्हणजे आपली यादी कमी करणं आवश्यक आहे. त्याकरता ते तिथे येणे आवश्यक आहे. काउन्सिलिंग पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आमचं कसं आहे सर, अर्बन आणि रुरल दोन भाग आहे. मर्सी पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणा किंवा गरीब असेल विचारा काही कंडिशन वगैरे आपण करू शकतो. मला तुम्हाला सगळ्यांना एक म्हणणं आहे की त्याचा जर फायदा होत असेल आपल्या मार्फत काय हरकत नाही. त्याला आपण तुम्ही घेऊन गेले, त्याचं रेडिएशन करून घेतलं, सगळे आम्ही लोक खातील असेल ना फोन करा त्यांना रेडिएशन करायसाठी घेऊन म्हणजे ते आपल्या लँग्वेज
कारण ते 16 ते 31 ऑगस्टचा जो सर्वे झाला ना, त्या सर्वेमध्ये पेशंट सुटलेले आहेत आणि सुटलेले पेशंट आमच्याकडे येतात तरी आम्ही त्यांना आमच्याकडून नाही पेशंट सुटलेला असो सर की लाईन मधला असो त्याला लागतं त्याला नियमाप्रमाणे लागतं. आता समोर मागा कसे आहे ते पेशंट आता दिसायला जाईल बाहेर. सोमवारी